नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खरं तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण ज्या हाऊसवाईफ आहेत त्या खरंच या व्हिडिओशी रिलेट करू शकतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कदाचित तुमचं आयुष्य या व्हिडिओने बदलून जाईल। तर सुरुवात आपण एका छोट्या गोष्टीपासून करूयात। असं इमॅजिन करा की तुम्ही 50-55 वयाच्या झालेल्या आहात आणि तुमची मुलं सेटल झालेली आहेत, ते आपापल्या संसाराला लागलेली आहेत आणि तुम्ही नवरा बायको जे वृद्धापकाळात तुम्ही सोबत राहता आहात। आणि इमॅजिन करा की अशा वेळेला जर तुम्ही काही पैशांसाठी मागणी केली, तुमच्या मुलांकडे असेल, तुमच्या नवऱ्याकडे असेल, मी सर्वच नवऱ्यांना यात इन्व्हॉल्व नाही करत आहे, सर्वच असे असतील असंही मी म्हणणार नाही, पण कुठेतरी तुम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून मी हा टॉपिक काढलेला आहे। तर इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे 50-100 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1000 रुपये असतील याची मागणी केली। त्यावेळेला जर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला उत्तर दिलं की इतके पैसे का हवे आहेत, किंवा काय करायचं आहे तुला इतक्या पैशांची, तुला साडी हवी आहे, तुझ्याजवळ खूप साड्या आहेत, तुला काही घ्यायचं आहे तर काय गरज आहे, माझ्याजवळ आता पैसे नाहीत, अशा काही जर टोचणाऱ्या, मनाला टोचणाऱ्या गोष्टी जर कोणी बोललं तर त्यावेळेला तुम्हाला किती वाईट वाटेल। आणि कदाचित तुम्ही त्यावेळेला एका जागेवर बसाल, थोडं रडाल आणि मग विचार कराल की मी माझं पूर्ण आयुष्य या घरासाठी वेचलं, मी माझं करिअर सोडलं, माझी स्वप्न सोडलीत आणि मी फक्त या घराला वेळ दिला आणि आज मला हे उत्तर ऐकायला मिळतं आहे। हे त्यावेळेला खूप दुःखद असणार आहे। आणि ज्या वेळेला आपण काहीच करू शकणार नाही आहेत, कारण आपली वेळ, आपलं पॅशन सर्व निघून गेलेलं असणार आहे। त्यामुळे आताच विचार करा, जर तुम्ही 20मध्ये असाल, 30मध्ये असाल, अगदी 40तही असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच अजूनही तुमची वेळ गेलेली नाही आहे, अजूनही तुम्ही काहीतरी करू शकतायत, जेणेकरून पुढे गेल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही आयुष्याकडे मागे वळून बघाल आणि म्हणाल की मी काहीतरी करू शकत होते पण मी काहीच केलं नाही, मी मुलांना, माझ्या घराला पूर्ण वेळ दिला आणि आज ज्या वेळेला मला गरज आहे त्या वेळेला माझ्याकडे बघण्यासाठी कोणालाही वेळ नसणारच आहे। खरंच आहे हे, आपण म्हणतो माझ्या मुलांसाठी मी हे करेल, ते करेल, ते करेल, पण ते ज्या वेळेला संसाराला लागतील, त्यांच्या करिअरला लागतील, त्यावेळेला त्यांच्याकडेही तुम्हाला देणे इतपत जास्त वेळ नसणार आहे। सर्वच मुलांना किंवा सर्वच नवऱ्यांना मी यात गृहीत धरत नाही आहे, त्यामुळे कृपया कोणी चुकीचा अर्थ काढू नये। पण माझं म्हणण्याचं कारण एकच आहे, तुम्ही घर सांभाळा, मुलं सांभाळा, त्यांनाही वेळ द्या, पण थोडा वेळ तुमच्या स्वतःसाठी काढा की ज्यातून तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल, नवीन काहीतरी करू शकाल। थोडीफार तरी अर्निंग हाऊसवाईफने केली पाहिजे मला असं वाटतं। असं काही नाही आहे की तुम्ही शहरात राहतात किंवा गावात राहतात तर त्याने काही तुमच्या अर्निंगवर फरक पडणार आहेत। गावातही लोक आहेतच की त्यांनाही काही ना काही गोष्टींची गरज पडतेच ना, नाहीच काही तर तुम्ही घरी आणून साड्या विकू शकतात, ड्रेस विकू शकतात, तुम्ही थोडा डिझायनिंगचा कोर्स केला तर तुम्ही टेलरिंगचं काम छान प्रकारे करू शकतात, एखादा मास्टर मेकअपचा क्लास केला तर तुम्ही तेही करू शकतात। गावाकडे उलट या गोष्टींना जास्त स्कोप आहे असं मला वाटतं। आणि आपली मराठी नारी सप्पे भारी हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक हाऊसवाईफने नाहीच काही, तुम्ही घर असेल, घरासमोर थोडी जागा असेल, किराणा दुकान चालू करा किंवा कसलंही जे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये नाही आहे की ज्यासाठी तुम्हाला लोकांना खूप दूर जावं लागतं आहे, तर अशा कुठल्याही गोष्टीचं दुकान तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरही चालू केलं आणि त्यातूनही थोडी अर्निंग केली तर तुमच्या हाताशी, तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या मौजेसाठी, तुमच्या हौसेसाठी थोडेफार पैसे तुमच्याजवळ असतील। आणि त्यासाठी मला वाटतं की तुम्हाला कोणाजवळही म्हणजे मागण्याची ती गरज येणार नाही आणि जर कोणी नाही दिले तर दुःखी होण्याचीही वेळ येणार नाही। कारण बऱ्याचदा आपण अनुभवतो की आपल्याला जर काही पैशांची गरज पडली आणि आपण हक्काने तर मोस्टली नवऱ्याकडेच मागतो आणि नाहीच तर मोठे मुलं असतील तर मुलांकडे मग आपण मागायला जातो। पण एखाद्या वेळेला जर नवऱ्याने नाही दिलेत किंवा खूप सारे प्रश्न विचारलेत, का हवेत, कशासाठी हवेत, किती हवेत, काय हवेत, त्यावेळेला आपलं कुठे ना कुठे संताप हा होतोच, खूपदा होतो तसा, तर की काय गरज आहे, मला हवे आहेत, मला द्या, मीही संसार करते आहे। पण त्यावेळेला इतकंसं बोलून होत नाही आणि मनाला खूप पस्तावा होतो। तर अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आजच सुरुवात करा। आणि आपलं यूट्यूब आहे, गुगल आहे, तुम्ही सर्च करा की मी काय करू शकते, मी काय करायला हवं। खूप छान छान एज्युकेशनल व्हिडिओज आहेत किंवा इन्फॉर्मेशनचे व्हिडिओज आहेत जे आपल्या यूट्यूबवर तुम्हाला मिळून जातील आणि तुम्हीही एक नवीन सुरुवात करू शकतात। तर खरंच सुरुवात करा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।